इथे आम्ही टिटवाळा लोकलमध्ये बसलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकतात की लेडीज डब्यामध्ये सुद्धा खूप गर्दी आहे। तरी आम्हाला बसायला जागा मिळाली। डायरेक्ट टिटवाळा लोकल आम्ही पकडली होती आणि आम्ही आता मंदिरात पोहोचलेलो आहोत। मंदिराचं एंट्री गेट आहे आणि आता आम्ही आतमध्ये जातोय। तुम्हाला मी दाखवते की मंदिरामध्ये एंट्री केल्यावर आतमध्ये बरेच काही शॉप आहेत जिथे आपण ओटी वगैरे घेऊ शकतो। बरेच काही देवाच्या वस्तू आहेत त्या पण आपण खरेदी करू शकतो आणि चपला शूज तुम्हाला तिथेच इथं काढावे लागतात शॉपमध्ये। तुम्ही पाहू शकतात बाळांची खेळणी वगैरे सुद्धा तिथे असतात। आम्ही ही ओटी घेतलेली आहे आणि प्रसाद म्हणून मोदक सुद्धा घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता छान असं गणपती मंदिर आहे। टिटवाळ्याचं गणपती मंदिर। इथे व्हिडिओ फोटो काढण्यास मनाई आहे तर मी हा व्हिडिओ बाहेरून काढलेला आहे। तर तुम्ही बघू शकतात बरीच गर्दी असते। संकष्टी चतुर्थीला भरपूर गर्दी असते। खूप सुंदर असं मंदिर आहे। खूप फ्रेश वाटतं। आज एवढी गर्दी नव्हती। आज तरी विनायक चतुर्थीच्या दिवशी आम्ही आलेलो होतो पण दर्शन आमचं खूप छान झालेलं आहे आणि बाहेरच विहीर सुद्धा आहे आणि तुम्ही बघू शकतात इथे तुम्ही फोटोशूट वगैरे पण करू शकतात। सिद्धिविनायक मंदिर आहे हे टिटवाळ्याचं। खूप पर्यटन स्थळ म्हणून खूप फेमस आहे आणि मंदिराच्याच बाजूला एक तलाव आहे। त्या तलावामध्ये बोटिंग वगैरे पण असतात। फिश वगैरे आहेत। तर आम्ही आता इथूनच गार्डनमध्ये जातो। गार्डन म्हणजे असं हिरवळ आहे पूर्ण। तुम्ही पाहू शकतात सुंदर असं पाणी आहे। वाहतं पाणी आहे आणि खूप छान वाटते आणि त्याच्याच बाजूला एक असं गार्डन म्हणजेच हिरवळ आहे। झाडे झुडपे अशी लावलेली आहेत। खूप छान वाटतं। आम्ही इथं मस्त आलोय आतमध्ये आणि मुलांना खेळण्यासाठी पण खूप छान जागा आहे। मुलं पण खूप व्यवस्थित खेळतात। माझ्या तर 2 मुलं होते माझे, त्यांनी तर खूप एन्जॉय केला। खूप पळापळ केली। त्यांना तर खूप आवडतं। तुम्ही पाहू शकतात खूप हिरवळ असं आहे। आम्ही पण सावली शोधतोय। सावली कुठे भेटेल तर बरं आहे नाहीतर उन्हाचा खूप त्रास होतो। खूप सुंदर। आम्ही इथे टिफिन वगैरे पण आणला होता। छान आमच्या मामीने कोरडी चटणी आणि पोळ्या केल्या होत्या। लोणचं पापड कांदे सगळं आम्ही घेऊन आलेलो होतो आणि अशा वातावरणात जेवायला पण खूप छान मजा येते। खूप एन्जॉय केला आम्ही। तुम्ही पाहू शकतात काय काय आणलेलं आहे ते आणि इथे आम्ही मस्त फॅमिली सोबत एन्जॉय करतो। माझ्या मामाचा मुलगा आहे हा, छोटा माझा मुलगा आहे रिशू। ही माझी मामी आहे, माझी आई आहे आणि माझ्या सासूबाई आहेत आणि हा माझा छोटा मुलगा रितू। ट्विन्स बेबी आहेत माझे। त्यांनी खूप छान एन्जॉय केला आहे। अजिबात त्रास दिला नाही। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला ना? मग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच ब्लॉग किंवा रेसिपीज स्टाईलचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। त्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे जे काही मी व्हिडिओ टाकते त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।